तनुश्री दत्ता पुन्हा एकदा ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवण्यासाठी पोहोचलेली आहे। एफआयआर दाखल होणार का याची उत्कंठा। बॉलिवूडच्या बाबूजींचे पाय आणखी खोलात। विनता नंदांवर नंतर आता अभिनेत्री संध्या मृदुल हिने लावले लैंगिक शोषणाचे आरोप। आलोकनाथ दारू पिऊन रूममध्ये घुसल्याची संध्याची टीका। मीटू मोहिमेचं वादळ आता शिक्षण क्षेत्रामध्ये। पुण्याच्या सिम्बायोसिस विद्यापीठामध्ये आजीमाजी विद्यार्थिनींचे प्राध्यापकांवर लैंगिक शोषणाचे आरोप। चौकशी करून कारवाई करण्याची सिम्बायोसिस प्रशासनाची TV9ला माहिती। तर तक्रार आल्यास कारवाई करणार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं स्पष्ट। सई नाना पाटेकरांवरील आरोपांवर काहीच बोलली नाही अशी टीका तिच्यावर झाली। या टीकाकारांना सईनं दिलं सडेतोड उत्तर। मराठी असण्याचा प्रश्न नाही, जे चूक आहे ते चूकच आहे। नेसवाडियाला मुंबई हायकोर्टाचा दिलासा। प्रीती जिंटा नेसवाडियामध्ये सहमती झाल्यानंतर मुंबई कोर्टाकडून आरोप रद्द। राफेल खरेदी प्रक्रियेचा तपशील द्या, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश। ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची भारताचे नवे महाअधिवक्ता म्हणून नियुक्ती। सध्या ते अतिरिक्त महाअधिवक्ता म्हणून आहेत कार्यरत। गुजरातमधील तरुणांना मारहाण करत तुम्ही राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचे असल्याचं सांगत हाकललं जातंय। मात्र नरेंद्र मोदी एक शब्दही उच्चारत नाहीत। राहुल गांधींचा मोदींवर पुन्हा एकदा निशाणा। मी टूच्या मोहिमेमध्ये MJ अकबर यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस नेते जयपाल रेड्डी यांची मागणी। मोदी सरकारमधले मंत्री MJ अकबर अडचणीत। अकबर यांच्यावर सोशल मीडियामधून 6 महिलांनी केलेला आहे लैंगिक शोषणाचा आरोप। PMOच्या ट्विटर हँडलवर झाली चूक। आप नेत्यानं साधला पंतप्रधानांवर निशाणा। गुजरातमधून UP बिहार लोकांना हाकलून लावण्यामागे आपल्या संघटनेचा कोणताही सहभाग नसल्याचं सांगत काँग्रेस आमदार अल्पेश ठाकूर यांनी फेटाळले आरोप। याबाबत बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र। आर्थिक गोंधळामुळे रुपया कोमात गेलाय, यशवंत सिन्हा यांचा केंद्र सरकारवर आरोप। आम्ही सुख वाटणारे आहोत तर ते समाज वाटणारे आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काँग्रेसवर केली टीका। मोदींच्या 15 लाखांच्या आश्वासनाबाबत बोललो नव्हतो, गडकरींचे त्या वक्तव्यावर घुमजाव। या व्हिडिओचे चुकीचे भाषांतर केल्यावरून एका इंग्रजी वर्तमानपत्राला सुद्धा गडकरींनी खडसावलं। राहुल गांधींनी आधी मराठी शिकावं, नंतर मराठी ट्विट करावं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा राहुल गांधींना टोला। न कळताच राहुल ट्विट करत असल्याची टीका। राहुल गांधींनी दिवा स्वप्न पाहणं थांबवावं, अमित शहांचा खोचक सल्ला। शिवपुरी येथील प्रचार रॅलीमध्ये केलं वक्तव्य। सीतारामन जाणार 3 दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर। राफेलवर होणार चर्चा। दिल्लीचे मंत्री कैलाश गेहलोत यांच्यावर आयकर विभागाची धाड। दिल्ली आणि गुरुग्राम येथील 16 ठिकाणच्या मालमत्तेवर कारवाई। गेहलोत हे वाहतूक, कायदा आणि महसूल मंत्री असून नजफगड विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे आमदार आहेत। उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये न्यू फरक्का एक्सप्रेसचे 8 डबे घसरले। या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू, 35 प्रवासी जखमी। जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अनेक प्रवासी होते। अचानक डबे घसरल्यामुळे प्रवाशांना बसला मोठा धक्का। या अपघातानंतर घातपाताचा व्यक्त होतोय संशय। ATS पथकाला देखील घटनास्थळी पाठवण्याचे दिले आदेश। भारत पाकिस्तान सीमेजवळ ड्रोन कॅमेऱ्यामुळे उडाली खळबळ। जेट एअरवेज आर्थिक संकटात, कर्मचाऱ्यांना ऑगस्टचं वेतन दिलं, मात्र सप्टेंबरचं खोळंबलं। रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर। 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार। 12 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा। कर्नाटकातील दावणगिरी हादडीमध्ये वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण। मारहाणीमध्ये वाहतूक पोलीस जबर जखमी। FDA कडून स्विगी, झोमॅटो, फूड पांडाला नोटीस। अस्वच्छ वातावरणामध्ये खाद्यपदार्थ बनवत असल्याचं उघड। SD कर्मचाऱ्यांना एवढी पगार। दिवाकर रावते यांचं औरंगाबादमध्ये अजबच वक्तव्य। नरभक्षक वाघिणीला शोधण्यासाठी आता यवतमाळमध्ये पॅराग्लायडर्स। हत्ती, कुत्र्यांना शोधण्यात अपयश आल्यानंतर आता पॅराग्लायडर्सनं वाघिणीचा शोध। 9 महिन्यांपासून शोध मोहिमेला अद्याप यश नाहीच। अखेर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या वीरबालाला मिळाली नोकरी। TV9नं वीरबालाची कहाणी दाखवता झोपलेलं प्रशासन जागं झालं। मुजर रिक्षा चालकानं चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेलं। कल्याण रेल्वे स्टेशनवरची घटना। गुंड रिक्षा चालक आता पोलिसांवर देखील झाले शिरजोर। दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक येणार। 31 ऑक्टोबरला टंचाईची स्थिती जाहीर करू, मुख्यमंत्र्यांची औरंगाबादमध्ये माहिती। मुंबई पालिकेतही मी टू कॅम्पेन। मुंबई पालिकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या महिन्याला 2 लैंगिक छळाच्या तक्रारी। गेल्या 7 वर्षात वरिष्ठांकडून लैंगिक छळाच्या 179 तक्रारी। मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेसमोर लोकसभा एकत्र लढवण्याचा प्रस्ताव। जुन्याच फॉर्म्युल्यावर निवडणूक लढवण्याचा फडणवीस यांचा उद्धव यांच्यासमोर प्रस्ताव। गेल्या आठवड्यामध्ये दोघांची गुप्त भेट झाल्याची सूत्रांची माहिती।
अच्छे दिन आले अंधारात व्हिडिओ शूट करत सुप्रियांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. औरंगाबादमधील भारनियमनाची स्थिती केली स्पष्ट. नाशिकमध्ये सिन्नरमध्ये जिजाऊ ब्रिगेडचं खड्ड्यांच्या विरोधात अभिनव आंदोलन. महिलांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये घटस्थापना करून केला सरकारचा निषेध. पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये पुन्हा स्फोटकांचा साठा सापडला. जिलेटिन आणि डिटोनेटरचा साठा सापडल्यानं एकच खळबळ. शारदीय नवरात्रोत्सवाला देशभरात सुरुवात. महाराष्ट्रातील अंबाबाई, तुळजापूर, सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रीत. जेजुरीच्या खंडेरायाच्या मुख्य मंदिराच्या सोन्याच्या कळसाचं पूजन. खंडेरायावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. सोन्याच्या कळसाची पहिली दृश्य TV9 वर. भाजीपाल्याच्या दरामध्ये 35 ते 40% वाढ. राज्यात उष्णता वाढल्यानं भाजीपाल्याचं उत्पादन घटल्यानं आवक कमी. सणासुदीच्या दिवसात भाज्या महागल्यानं नागरिकांना आर्थिक फटका. ISI या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांची झाली नियुक्ती. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या जिया यांना मोठा झटका. बांगलादेशात 2004 मध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ला प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचा मुलगा तारिक यांना ढाक्याच्या विशेष न्यायालयानं ठोठावली जन्मठेपेची शिक्षा. विकास बहलमुळे अनुराग कश्यपनं दिला मामी सदस्यत्वाचा राजीनामा. अभिनेत्री रेखाचा आज 64वा वाढदिवस. माधुरी दीक्षितनं रेखाला ट्विटरवरून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. NTR यांच्या बायोपिक मधील श्रीदेवीची भूमिका साकारणाऱ्या रकुल प्रीतचा पहिला लुक आला समोर.